विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत। आजचा आपला जो व्हिडिओ दिसतोय तुम्हाला टायटल दिसलं असेल, चालू घडामोडी वन लाइनर। मागचे जे 2 व्हिडिओ टाकले चालू घडामोडी वन लाइनरचे, त्यांना खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिला आणि विद्यार्थ्यांनी मागणी केली की सर वन लाइनर घडामोडीचे, चालू घडामोडीचे अजून तुम्ही व्हिडिओ टाका। तर 1 जूनची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी आम्ही आजचा तिसरा भाग बनवतोय वन लाइनरचा। चला तर मग सुरू करूया। तत्पूर्वी काही विद्यार्थ्यांना सूचना आहेत। बरेच विद्यार्थी विचारत होते की सर राज्यसेवा आणि कंबाईन गट बला जशी वन डे रिव्हिजन बॅच घेतली होती तशी गट क साठी पण आहे का किंवा मुख्य परीक्षेसाठी आहे का? तर सूचना आहे, आपण वन डे रिव्हिजन बॅच चालू केली आहे। आपल्या ॲपला आहे, 299 रुपये प्राइस आहे। जानेवारी 2024 ते आता एप्रिल 2025 पर्यंतच्या सगळ्या घडामोडी त्यामध्ये कव्हर केलेल्या आहे आणि याचे साधारणतः एक 7 ते 8 तासांचे लेक्चर्स मी अपलोड केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांचं अजूनही रिव्हिजन झालं नाहीये किंवा या विषयामध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप झाला नाहीये तर त्यांनी नक्की या चालू घडामोडी बॅचचा लाभ घ्या। मागच्या दोन्ही बॅचचा विद्यार्थ्यांना भरपूर फायदा झाला। साधारणतः 10 ते 12 प्लस मार्क विद्यार्थ्यांना या आपल्या बॅचमधून आले। तुम्हाला पीडीएफ स्वरूपात किंवा जे पीपीटी मी शिकवणार आहे त्या नोट्स स्वरूपात सुद्धा उपलब्ध करून दिलं आहे। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या बॅचबद्दल माहिती पोहोचवा। चला तर मग आजचं लेक्चर सुरू करूया। आजचं पहिलं लेक्चर जे आहे, पहिलं लेक्चर म्हटल्यापेक्षा पहिली पीपीटीवरचे काही मुद्दे बघूयात। भारतातील पहिले एआय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहेत असं म्हटलंय, तर याचं अचूक उत्तर तुम्हाला दिसतंय महाराष्ट्र। एआय विद्यापीठ, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे असतं त्याचं विद्यापीठ जर बघितलं तर भारतातलं पहिलं कुठं स्थापन होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार आहे। त्यानंतर बंगळुरू येथे असलेल्या स्टार्टअपने, कोणत्या स्टार्टअपने भारतातील पहिली एअर टॅक्सी शून्यचे प्रोटोटाइप लॉन्च केले असं म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे ते कंपनीचं नाव सरला एव्हिएशन, लक्षात असू द्या। जानेवारी 2025 मध्ये कोणते राज्य स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा म्हणजे यूसीसी लागू करणारे पहिले राज्य बनले, तर याचं अचूक उत्तर आहे उत्तराखंड। त्यानंतर कोणत्या राज्यातील विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली, लक्षात घ्या, भाषांतर प्रणाली लागू करणारे भारतातले पहिले राज्य ठरलंय, तर याचं अचूक उत्तर आहे उत्तर प्रदेश। भाषांतर प्रणाली लागू करणारे भारतातले पहिले राज्य कुठलं आहे तर उत्तर प्रदेश, लक्षात असू द्या। त्यानंतर जर बघा पुढची पीपीटी बघा, 18वा जनस्थान पुरस्कार हा साहित्याच्या संदर्भातला पुरस्कार आहे। 2025 चा पुरस्कार सतीश आळेकर यांना देण्यात आला, लक्षात असू द्या। 2025 चा 18वा जनस्थान पुरस्कार। त्यानंतर 2024 चा टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार, टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार हा अमेरिकेचे जे आता सध्याचे अध्यक्ष आहेत त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाला। त्यांना हा, लक्षात घ्या, दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाला आहे टाइम पर्सन ऑफ द इयर, दुसऱ्यांदा। 2024 चा टाइम पर्सन ऑफ द इयर कोण होते तर लक्षात घ्या डोनाल्ड ट्रम्प। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विविध देशांचे काही पुरस्कार मिळालेले आहेत, पण ते पुरस्कार कुठले कुठले आहेत तर आपण बघतोय। एक सुरिनामचा मिळाला, एक फिजीचा मिळाला आणि पोर्तुगालचा मिळाला। या देशाचे काही पुरस्कार मिळाले आहे। म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना खालीलपैकी कोणत्या देशाचे पुरस्कार मिळालेले आहे, तर यांचे कुठले देश आणि त्यांचे नाव सुद्धा माहित असणं गरजेचं आहे। त्यानंतर 2024 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला मिळाला असं म्हटलंय तर मिशेल बेसलेट यांना मिळालेला आहे आणि या पुरस्काराची सुरुवात ही 1986 पासून झालेली आहे। इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जो आपण बघतोय। त्यानंतर आता मगाशीच आपण बघितलं होतं, समान नागरी संहिता कायदा लागू करणारे उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले राज्य आहे, लक्षात असू द्या। यावर प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर पुढची पीपीटी बघा, लक्षात घ्या, फौजदारी, जे नवीन 3 फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी किंवा कायदे, नवीन कायदे आले 1 जुलै पासून आले ते मागच्या वर्षी। नवीन फौजदारी कायद्यांची 100%, लक्षात घ्या इथं काय म्हटलंय, 100% अंमलबजावणी करणारे देशातले पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश हे चंदीगड बनलेले आहे। नवीन 3 जे फौजदारी कायदे आहे याची 100% अंमलबजावणी करणारे केंद्रशासित प्रदेश कोण, चंदीगड बनलाय। यानंतर जानेवारी 2025 मध्ये आसामचे मुख्यमंत्री, त्यांचं नाव आहे हेमंत बिस्वा, यांनी घोषणा केली की दिब्रुगड, लक्षात घ्या दिब्रुगड ही आसामची दुसरी राजधानी असेल। पहिली राजधानी, लक्षात घ्या, दिसपूर आहे, लक्षात असू द्या। ठीक आहे। त्यानंतर मग तुम्हाला हे माहिती पाहिजे की कोणत्या राज्याच्या 2 राजधान्या आहे हे माहित असणं गरजेचं आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली। ठीक आहे, कधी तर लक्षात घ्या फेब्रुवारी 2025 मध्ये तुम्हाला साधा प्रश्न विचारला जाईल, फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली होती, तर त्याचं उत्तर आहे मणिपूर। आणि लक्षात घ्या मणिपूरमध्ये सर्वाधिक 11 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेल्या आहे। तुम्हाला जर विचारलं सर्वाधिक राष्ट्रपती राजवट कुठे लागू करण्यात आलाय का कोणत्या राज्यात, तर उत्तर मणिपूर असेल। आणि देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट ही पंजाब राज्यात लागली होती, त्याचं वर्ष होतं, लक्षात घ्या, 1951, लक्षात असू द्या। ठीक आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। मग पुढचं पीपीटी बघा, फेब्रुवारी 2025 मध्ये 27वी पश्चिम विभागीय परिषद बैठक पुणे येथे पार पडली। ज्या विभागीय परिषदा असते
त्याची पश्चिम विभागाची परिषद 27व्या क्रमांकाची फेब्रुवारी 2025 मध्ये पुणे येथे पार पडली आणि पहिल्यांदाच ही परिषद पार पडली. पुणे येथे पहिल्यांदाच ही परिषद पार पडली हे लक्षात असू द्या. आणि याचे अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा होते. महाराष्ट्रात 8व्यांदा पार पडली, पुण्यात पहिल्यांदा पार पडली. आणि 2026 ची परिषद 2023 मध्ये गांधीनगर गुजरात येथे पार पडली होती. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे भारतीय संविधानाच्या संस्कृत आणि मैथिली भाषांतराचे अनावरण करण्यात आले. ठीक आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्याबद्दल बघतोय. यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपालपदी नियुक्ती करण्यात आली आणि यापूर्वी ते राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष होते. मला कमेंट बॉक्समध्ये टाका आता राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे नेमके अध्यक्ष कोण आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव 2 म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि शक्तिकांत दास हे पहिले आरबीआयचे गव्हर्नर होते, लक्षात असू द्या. हे आरबीआयचे गव्हर्नर होते हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचं शक्तिकांत दास झालं. 78वा बाफ्टा, हा बाप्पा नाही आहे इथे, बाप्पा झाला, बाफ्टा पुरस्कार आहे. ठीक आहे. बाफ्टा पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे? कॉन्क्लेव्ह नावाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. 82वा गोल्डन ग्रुप झाला. गोल्डन हा ग्लोब अवॉर्ड आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट द ब्रुटालिस्ट ठरलेला आहे, लक्षात असू द्या. द ब्रुटालिस्ट हा सर्वोच्च पुरस्कार ठरला आहे. 2024 चा गदिमा पुरस्कार आशा काळे यांना देण्यात आला, लक्षात असू द्या. 2024 चा गदिमा पुरस्कार आशा काळे यांना देण्यात आला. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये श्याम बेनेगल यांचं निधन झालं असं म्हटलंय. ते प्रसिद्ध दिग्दर्शक होते आणि त्यांना भारतीय समांतर चित्रपटाचे जनक म्हणून ओळखले जात होते. श्याम बेनेगल प्रसिद्ध दिग्दर्शक, ठीक आहे, त्यांना भारतीय समांतर चित्रपटाचे जनक समजलं जात होतं. त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा विजेता संघ भारत ठरला असून उपविजेता संघ न्यूझीलंड ठरला आहे आणि भारताने तिसऱ्यांदा ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे आणि या स्पर्धेचे सदस्यदूत 4 होते. त्यापैकी भारतातील शिखर धवन होता हे लक्षात असू द्या. आता मला कमेंट बॉक्समध्ये टाका हे 4 जे सदस्यदूत होते चॅम्पियन ट्रॉफीची त्यापैकी एक शिखर धवन, बाकी 3 कोण कोण होते हे मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आयसीसी महिला चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा विजेता संघ ऑस्ट्रेलिया ठरलेला आहे. आयसीसी महिला चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा विजेता संघ ऑस्ट्रेलिया ठरला आहे. तर उपविजेता संघ न्यूझीलंड ठरलेला आहे. ही आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी आहे. ठीक आहे. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली स्पर्धा जी आहे क्रिकेटची 24-25 चा विजेता संघ मुंबई ठरला आहे, लक्षात असू द्या. विजेता संघ मुंबई ठरलेला आहे. विराट कोहली एक दिवसीय सामन्यात जलद 14,000 धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे. ठीक आहे. स्मृती मानधना महिला वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारी भारतीय खेळाडू बनलेली आहे, लक्षात असू द्या. स्मृती मानधना आणि विराट कोहली. विराट कोहलीने आता निवृत्तीची घोषणा केली कसोटीमधून, तुम्हाला माहित असेल. सचिन तेंडुलकरला मेलबर्न क्रिकेट क्लबचे म्हणजे MCC चे मानद सदस्यत्व देण्यात आलेले आहे. कोणाला? सचिन तेंडुलकर यांना. सौरव गांगुली यांची आयसीसी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संतोष ट्रॉफी 2024-25 चा विजेता संघ हा पश्चिम बंगाल ठरलेला आहे. संतोष ट्रॉफी फुटबॉल खेळाची संबंधित आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो फुटबॉलपटू कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत $285 दशलक्ष सह प्रथम स्थानी आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो कोणत्या देशाचा आहे मला कमेंट बॉक्समध्ये टाका. बॅलन डी ऑर 2024 चा पुरस्कार, आता हा पुरस्कार जर बघितला तर हा फुटबॉलच्या संदर्भातला लक्षात घ्या. तर 2024 चा सर्वोत्तम पुरुष खेळाडू रॉड्री ठरला आहे. स्पेन या देशाचा हा खेळाडू आहे, लक्षात घ्या. हा रॉड्री स्पेन या देशाचा आहे. बरेचदा कोणता खेळाडू कोणत्या देशाचा आहे हे सुद्धा विचारलं जातं, लक्षात असू द्या. महिला आशियाई हॉकी चॅम्पियन स्पर्धा 2024 चा विजेता संघ भारत तर उपविजेता संघ चीन ठरला आहे. बघा लक्षात घ्या. महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा 2024. पहिला खो खो वर्ल्ड कप 2025 पुरुष विजेता संघ आहे भारत आणि उपविजेता ठरलेला आहे नेपाळ, लक्षात असू द्या. आता भारताचा जो काही कर्णधार आहे ना याचं नाव लक्षात घ्या. हा प्रतीक वायकर होता खो खोचा. ठीक आहे. महिलांविषयी बघितलं तर लक्षात घ्या महिला संघ सुद्धा विजेता भारतच ठरला आहे आणि उपविजेता कोण ठरला आहे तर नेपाळ ठरलेला आहे, लक्षात असू द्या. आणि भारताची महिला कर्णधार ही प्रियंका इंगळे होती हे लक्षात असू द्या. ठीक आहे. प्रियंका इंगळे होती हे लक्षात असू द्या. एक 2 मिनिट फक्त. चला आता बघा पुढचं. पंकज अडवाणी फेब्रुवारी 2025 मध्ये दोहा कतार येथे झालेल्या आशियाई स्नूकर स्पर्धेचा विजेता ठरला. कोण? पंकज अडवाणी. अचंता शरद कमल या खेळाडूने मार्च 2025 मधून
2025 मध्ये टेबल टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याला 2022चा खेलरत्न पुरस्कार तसा 2004चा अर्जुन पुरस्कार मिळाला होता. लक्षात असू द्या. शरद कमल अचंता. अंजू बॉबी जॉर्ज यांची भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या भारतीय ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, हे माहीत पाहिजे. तसंच मुंबईची काम्या कार्तिकेन ही 7 खंडामधील 7 सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला ठरलेली आहे. तसंच 2024 मध्ये एकूण 32 अर्जुन पुरस्कार जाहीर झाले, तुम्हाला माहित असेल. या 32 मधले काही निवडक नावं तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्राचे स्वप्नील कुसळे झाले, त्यानंतर सचिन खिल्लारे, आता हे राकेश कुमार, प्रीतीपाल, अनुराणी. आता काय मोजकेच नावं सांगितले, सगळे 32च्या 32 पाठ करण्याची गरज नाही. यांचे फक्त तुम्हाला काय माहित पाहिजे, यांचे स्पोर्ट्स कोणते आहे हे माहित पाहिजे, खेळ. 2024चा अर्जुन जीवनगौरव पुरस्कार मुरलीकांत पेटकर आणि सुचा सिंग यांना देण्यात आला. द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार एस मुरलीधरन यांना देण्यात आला. तसंच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2024चे काही निवडक विजेते सांगतो. त्याच्यामध्ये सचिन खिल्लारी, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि चिराग शेट्टी. हा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार आहे 23-24चा. त्यानंतर इंडोनेशिया हा ब्रिक्स या संस्थेचा 10वा सदस्य बनलेला आहे. ब्रिक्सची स्थापना 2009 मध्ये करण्यात आलेली आहे आणि आता इंडोनेशिया ब्रिक्सचा 10वा सदस्य बनलेला आहे. आर्मेनिया हा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 104वा सदस्य बनलेला आहे. आर्मेनिया हा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 104वा देश बनलेला आहे. जानेवारी 2025 मध्ये थायलंड या देशाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. कोणी लक्षात असू द्या, कोणा म्हणताय समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता? थायलंड. संयुक्त राष्ट्राच्या आपली पदार्थ आयोगाच्या अंमली पदार्थ, ठीक आहे, इथं अंमली पदार्थ करा. संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थ आयोगाच्या 68व्या 2 मिनिटं, मला इथं थोडी गडबड झालेली आहे. हे स्टेटमेंट चूक करा, कारण का DTP करताना थोडं चूक झालेलं आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, हे स्टेटमेंट काढून टाकजा, हे थोडं चूक झालेलं आहे इथे. ऑस्ट्रेलिया या देशाने नोव्हेंबर 2024 मध्ये 16 वर्षाखालील बालकांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याचा कायदा केला. या MP करा. ठीक आहे, बंदी घालण्याचा कायदा केला. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये बुरखा आणि निकाबसह चेहरा झाकणाऱ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे, हे लक्षात असू द्या. पुढचं पॉईंट आहे, अर्जेंटिना हा जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडल्याची घोषणा केली. अर्जेंटिनाचे जे अध्यक्ष आहे यांनी सांगितलं की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडतोय. तसंच जागतिक आरोग्य संघटना जी आहे याची स्थापना 1948ला झाली होती. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेमधून अमेरिका या देशाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसंच ऑपरेशन ब्रह्मा जर बघितलं तर म्यानमार येथे झालेल्या विनाशकारी भूकंप नंतर म्यानमारला मदत करण्यासाठी हे सुरू केलेलं ऑपरेशन आहे, ते म्हणजे ऑपरेशन ब्रह्मा, हे लक्षात असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, लक्षात असू द्या, ड्रोन्सच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी भार्गव वस्त्र या पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्राची या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी करण्यात आली. तर हे लक्षात असू द्या, भार्गव वस्त्र हे लक्षात असू द्या. ड्रोनच्या धोक्यांना तोंड देण्यासाठीची ही नवीन भार्गव वस्त्र पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी करण्यात आली. त्यानंतर ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची केंद्रीय राखीव पोलीस म्हणजे CRPFच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. पुढचं, इस्रोने युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा 3 या सौर मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले. त्यानंतर NS-31 मिशन, हे लक्षात असू द्या, महत्त्वाचं आहे. NS-31 मिशन अंतर्गत सर्व महिला क्रूला, लक्षात असू द्या, सर्व महिला क्रूला घेऊन अवकाशात जाऊन पुन्हा पृथ्वीवर ब्ल्यू ओरिजिनचे न्यू शेपर्ड अंतराळयान यशस्वीरित्या उतरवले. ब्ल्यू ओरिजिनचे हे 11वे उड्डाण आहे. आता लक्षात घ्या, इथं जर तुम्हाला विचारलं की सर्व महिला क्रूला अवकाशात घेऊन जाणाऱ्या मिशनचं नाव जर पाहिलं तर NS-31 मिशन याला म्हणतात, लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे. जपानतर्फे जगातला पहिला लाकडी उपग्रह, ज्याचं नाव तुम्हाला माहित असलं पाहिजे, लिग्नोसॅट, हा प्रक्षेपित केला. त्यानंतर सुनीता विल्यम्स अंतराळात सर्वाधिक वेळ स्पेस वॉक करणारी पहिली महिला बनलाय. मला सांगा की आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की सुनीता विल्यम्स या कुठल्या दिवशी पृथ्वीवर आल्या. ठीक आहे. काश पटेल यांची अमेरिकेच्या FBI म्हणजे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या संचालकपदी निवड झाली आणि FBI चे पहिले भारतीय अमेरिकन ते संचालक ठरलेले आहे. काश पटेल, लक्षात असू द्या. आशिष खन्ना यांची आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे महासंचालकपदी निवड झाली आणि महाराष्ट्र मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातले पहिले राज्य ठरलेले आहे. महाराष्ट्र हे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातले पहिले राज्य ठरलेले आहे. पुढचे पॉईंट बघा, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर धोरण
आणणारे देशातले पहिले राज्य मध्य प्रदेश ठरलेलं आहे, लक्षात असू द्या. देशातले पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार आहे. एल कॅपिटन हा अमेरिकेचा सर्वात वेगवान महासंगणक, आता जगातला म्हणजे काय म्हणतात त्यात, जगातील सर्वात मोठा, म्हणजे त्याला काय म्हणता येईल, वेगवान महासंगणक बनलेला आहे. याचं नाव लक्षात घ्या, एल कॅपिटन. ठीक आहे, जगातला सर्वात वेगवान महासंगणक. आणि भारतातला महासंगणक जर बघितला, त्याचं नाव आहे एरावत. हा जगात 136व्या क्रमांकावर आहे. 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्राद्वारे घोषित करण्यात आलेलं आहे, लक्षात असू द्या. ओके, चला. पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक 2024 मध्ये कर्नाटक राज्याचा पहिला क्रमांक लागतो. पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक 2024 मध्ये कर्नाटक राज्याचा क्रमांक लागतो पहिला, तर महाराष्ट्राचा 6वा क्रमांक आहे. आता इथं दिसते तुम्हाला क्यूएस म्हणजे कॅकलरी सायमंड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये टोरंटो विद्यापीठ कॅनडा प्रथम स्थानी आहे. जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ UK प्रथम स्थानी आहे. हवामान जोखीम निर्देशांक 2025 मध्ये डोमिनिका हा देश प्रथम स्थानी आहे, लक्षात असू द्या, डोमिनिका. जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी 2025 मध्ये जॉर्जिया या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले, हे लक्षात असू द्या. पुढचं बघा, जागतिक आरोग्य संघटनेने जॉर्डन या देशाला जगातला पहिला कुष्ठरोग निर्मूलन प्रमाण प्राप्त करणारा देश म्हणून घोषित केले. कोण? तर जॉर्डन. देशातील पहिली कोरोनरी बायपास शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर KM चिरियन यांचे जानेवारी 2025 मध्ये निधन झाले. वनांचा विश्वकोश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यावरणवादी कार्यकर्ता तुलसी गौडा, इथे तुलसी गौडा यांचे डिसेंबर 24 मध्ये निधन झाले. इंडियन हॅपीनेस इंडेक्स मध्ये आपला पहिलं राज्य जर पाहिलं तर सर्वात आनंदी राज्य म्हटलंय हे हिमाचल प्रदेश असं म्हटलंय, इंडियन हॅपीनेस इंडेक्स. पुढचं जर पाहिलं, देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कुठलं आहे भारतातलं, तर केरळ ठरलेलं आहे. ठीक आहे. पहिला महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार, लक्षात घ्या, पहिला महाराष्ट्र गीत प्रेरणा पुरस्कार जर बघितला तर हा अनादि मी अनंत या गीताला जाहीर करण्यात आला. अनादि मी अनंत या गीताला जाहीर करण्यात आला आणि हे गीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले आहे, लक्षात असू द्या. महाराष्ट्रातले पहिले आदिवासी विद्यापीठ नाशिक जिल्ह्यात स्थापन होणार आहे. पहिल्या लक्षात घ्या, कुठे? तर नाशिक जिल्ह्यात स्थापन होणार आहे. कुसुमाग्रज यांचे शिरवाड या गावाला कवितांचे गाव तसेच कवी केशवसूत, लक्षात असू द्या, तसेच कवी केशवसूत यांच्या मालगुंड या गावाला पुस्तकांचे गाव करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्या पुस्तकांचे गाव करण्याचा किंवा याला नाव देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. म्हणजे कुसुमाग्रज यांचे शिरवाड गाव कवितांचे गाव म्हणून घोषित आणि कवी केशवसूत यांचे मालगुंड गाव हे या गावात पुस्तकांचे गाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील पहिले विशेष राष्ट्रीय सहकार विद्यापीठ आनंद गुजरात येथे स्थापन केले जाणार आहे, लक्षात असू द्या, महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे, पहिले सहकार विद्यापीठ. 2 मिनिटं पाणी पिऊन घे. त्यानंतर बघा पुढचा पॉइंट महत्वाचा आहे मित्रांनो. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भुवनेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली, लक्षात असू द्या. काय म्हणते इथे? भुवनेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, कुठे? लक्षात असू द्या. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भुवनेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. तसंच रोहिणी राजुला यांची नॅशनल पेमेंट ऑफ कॉर्पोरेशन इंडियाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. तसंच भारत सरकारने सखल देशांतर्गत उत्पादन म्हणजे याला GDPच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDPच्या मोजणीसाठी आधारभूत वर्ष ज्याला आपण बेस इयर म्हणतो, या बेस इयरमध्ये बदल केलेला आहे. आता नवीन आधारभूत वर्ष हे 2022-23 असेल. यापूर्वीचे आधारभूत वर्ष हे 2011-12 होते. तर मला पहिलं तुम्ही इकॉनॉमी शिकले असतात, मला सांगा पहिलं आधारभूत वर्ष कोणतं होतं, मला कमेंट बॉक्समध्ये टाका. 6वे राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर असून या आयोगाचा कालावधी एप्रिल 2026 ते मार्च 2031 पर्यंत असणार आहे. महाराष्ट्र राज्याचा 6वा वित्त आयोग. नेक्स्ट आहे बघा, जागतिक बँकेच्या माहितीनुसार 2024 मध्ये भारत जगामध्ये रेमिटन्स प्राप्त करणारा देश ठरलेला आहे सर्वाधिक, आणि दुसऱ्या क्रमांकाचा मेक्सिको. आता रेमिटन्समध्ये भारतामध्ये एखादा व्यक्ती ज्याची फॅमिली भारतात राहतो तो दुसऱ्या देशात काम करून जो आपल्या फॅमिलीसाठी पैसे पाठवतो त्याला आपण रेमिटन्स म्हणतो.
8व्या वेतन आयोगाला PM मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आणि जानेवारी 2026 पासून हा आयोग लागू होणार आहे. आणि 7व्या वेतन आयोगाचा म्हणजे ज्या मागचा जो वेतन आयोगाचे अध्यक्ष होते ते होते AK माथुर, 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष. त्यानंतर नमो ड्रोन दीदी योजना ही नोव्हेंबर 2024 मध्ये काय झाली याची घोषणा झाली होती. या योजनेचा उद्देश जर बघितला तर महिला बचत गटांना, आता इथं डॉन झालं, ड्रोन उपलब्ध करून देणे व महिला सक्षमीकरण व शेतीच्या कार्यक्षमता वाढवणे हे नमो ड्रोन दीदी योजनेचे उद्दिष्ट होते. लक्षात घ्या, नोव्हेंबर 2024 मध्ये सुरू झालेली योजना. नंतर विमा सखी योजना ही डिसेंबर 2024 मध्ये झाली. PM मोदींनी आयुर्विमा महामंडळाची ही विमा सखी योजना सुरू केली. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्यात आली आणि या मंडळाचे पहिले अध्यक्ष जे होते हे पल्लेगंगा रेड्डी. लक्षात असू द्या, राष्ट्रीय हळद मंडळ हे लक्षात असू द्या. देशातील पहिले हरित हायड्रोजन हब आंध्र प्रदेश येथे स्थापन होणार आहे. लक्षात असू द्या, देशातले पहिले हरित हायड्रोजन हब आंध्र प्रदेश येथे स्थापन होणार आहे. आणि राज्यातील वन परिसंस्थेला हरित सकल देशांतर्गत उत्पादनाशी म्हणजे ग्रीन GDPशी जोडणारे देशातले पहिले राज्य छत्तीसगड ठरलेलं आहे. हे सुद्धा IMP करून ठेवा. ठीक आहे. पुढचं नेक्स्ट बघा, 2025 मध्ये नेमबाज मनू भाकरला BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले. तसंच पहिला लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार राहुल देशपांडे यांना फेब्रुवारी 2025 मध्ये देण्यात आला. आता इथे लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार आहे. लता मंगेशकर पुरस्कार एक आता हा चॅरिटेबल ट्रस्ट देतात, लता मंगेशकर आणि दीनानाथ मंगेशकर. दुसरा पुरस्कार आहे ते दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान देते, एक आहे महाराष्ट्र राज्य देते आणि एक मध्य प्रदेश राज्य देते. हे वेगवेगळे पुरस्कार आहे, लक्षात घ्या चार. ठीक आहे. निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल झारखंडला पहिल्यांदा सर्वोत्तम कामगिरी करणारा राज्याचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. मैया सन्मान योजना झारखंड राज्याने जानेवारी 2025 मध्ये सुरू केली. मित्रांनो लगेच वापस या. एक तुम्हाला माहिती आहे आपला कॅमेरा काय होतो, लगेच बंद पडतो एक 25 ते 30 मिनिटं झाले की. ठीक आहे, या वापस, चला कमॉन या वापस या. त्यानंतर पुढचा मैया सन्मान योजना झारखंड राज्याने जानेवारी 2025 मध्ये सुरू केली. झारखंड राज्याने भारतीय रेल्वेने अंजी खाड पुलावरून रेल्वे इंजिन चालवून यशस्वीरित्या चाचणी केली आणि भारतातील हा पहिला केबल स्टेड रेल्वे पूल आहे. लक्षात असू द्या, हे थोडं IMP करजा. ठीक आहे. योग धोरण लागू करणारे पहिले राज्य जर म्हटलं तर उत्तराखंड तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 29 ची परिषद ही बाकू अझरबैजान येथे पार पडली आणि 23 ची परिषद दुबई येथे पार पडली होती. देवी अहिल्याबाई होळकर इंदूर विमानतळ हे देशातले पहिले शून्य कचरा विमानतळ ठरले आहे. त्यानंतर देशातली पहिली एअर टॅक्सी बँगलोर येथे अनावरण करण्यात आलेलं आहे. तुम्हाला ते सरला एव्हिएशन जे कंपनी सांगितली त्या कंपनीनं केलं होते. देशातला पहिला समुद्रावरील काचेचा पूल कन्याकुमारी तामिळनाडू येथे उद्घाटन करण्यात आलेला आहे. राम शिंदे यांची डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधान परिषद सभासद म्हणून सभासदपदी बिनविरोध निवड झाली. कोण? तर राम शिंदे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संस्थेच्या देणगी अहवालानुसार आर्थिक वर्ष 23-24 मध्ये भाजपला BJP भारतीय जनता पक्षाला 4340 कोटी रुपयाची देणगी जमा झाली असं म्हटलंय. त्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक अर्थ मंचाची वार्षिक परिषद 2025 दावोसला पार पडली. दावोस कुठे आहे तर स्वित्झर्लंड. लक्षात असू द्या. बिहारमधील गया जिल्ह्यातील पाथरकट्टी ही दगडी कलाकृतीला GI टॅग देण्यात आलेला आहे. तुम्हाला सांगतो मागच्या वर्षातले जेवढे GI टॅग असतील महाराष्ट्रातले भारतातले असतील हे सगळे करून घ्या. ठीक आहे. वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025 नुसार अमेरिका हा जगात प्रथम स्थानी आहे. 14वा ट्रॉफिक इंडेक्स 2024 मध्ये कोलंबियामधील बॅरेनक्विला हे शहर जगात प्रथम स्थानी आहे. लक्षात असू द्या. व्हिएतनामची राजधानी हनोईला जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या. प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारत 39व्या क्रमांकावर आहे. सिक्कीम मध्ये देशातील पहिल्या सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टरचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. समुद्रयान मोहिमेतील मत्स्य 6000 या समुद्रकुपीचे सबमरीनचे पहिली हर्बल ट्रायल कुठे घेण्यात आली तर चेन्नई येथे घेण्यात आली. नेक्स्ट, देशातील प्राणी संग्रहालयातील पहिली बायोबँक पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील पद्मजा नायडू हिमालयन प्राणी संग्रहालयात सुरू करण्यात आलेली आहे. पहिली बायोबँक. लक्षात असू द्या. रेमई महासंगणक हा जपानचा महासंगणक आहे. हा जगातील पहिला हायब्रिड क्वांटम सुपर कम्प्युटर ठरलेला आहे. ठीक आहे. पुढचं बघा, लैंगिक शोषणाची प्रतिमा तयार करण्यासाठी वापरलेल्या AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI चे जे टूल आहे
याच्या विरुद्ध कायदे आणणारा ब्रिटन हा पहिला देश आहे. म्हणजे लैंगिक सूचनाची प्रतिमे तयार करण्यासाठी जे AI टूल्स वापरले जातात, डिफेक ते लावलं जातात, चेहरे वगैरे दुसऱ्याचे चेहरे, ठीक आहे. तर तशा विरुद्ध कायदे करणारा ब्रिटन हा पहिला देश बनलाय. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील मसाली हे गाव देशातील पहिले सीमेवरील सौर ग्राम किंवा सौर गाव ठरले आहे. मसाली, गुजरात. ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा इंडोनेशिया हा फिलिपिन्स नंतरचा दुसरा आशियान देश ठरला आहे, आसियानचा देश ठरलेला आहे. ठीक आहे. कोलकातातील पूर्व कमांडचा लष्कर जे आहे ना, लष्कराचं पूर्व कमांड मुख्यालयाचे फोर्ट विल्यम हे नाव बदलून आता विजयदुर्ग असे करण्यात आलेले आहे. स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळ यानातून कक्षात फिरणाऱ्या ISS प्रयोगशाळेला भेट देणारे शुभांकुश शुक्ला हे पहिले भारतीय अंतराळवीर ठरलेले आहे. हे थोडा IMP करून घे जा. नेक्स्ट, भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि युरोपियन अंतराळ संस्था यांनी डिसेंबर 2025 मध्ये भारताच्या गगनयान मोहिमेसाठी ग्राउंड ट्रेकिंग सपोर्टसाठी करार केलेला आहे. कोणी? इस्रो आणि युरोपियन अंतराळ संस्था. ठीक आहे, युरोपियन स्पेस एजन्सी. माजी लष्कर प्रमुख VK सिंग यांनी जानेवारी 2025 रोजी मिझोरमच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. पहिली भारतीय महिला ग्रँड मास्टर कोनेरू हम्पीने डिसेंबर 24 रोजी न्यूयॉर्क येथे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकवले. कोणी? कोनेरू हम्पीने. महिला प्रीमियर लीग मध्ये पदार्पण करणारी सर्वात तरुण खेळाडू जी कमलिनी ठरलेली आहे. लक्षात असू द्या. जानिक सिनरवर वाडा म्हणजे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीने 3 महिन्यांसाठी बंदी घातलेली आहे आणि तो इटलीचा खेळाडू आहे, जानिक सिनर. यानंतर बांगलादेशची सोहिली अख्तर ही भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बंदी घातलेली पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे. आणि ती कुठल्या देशाची आहे? तर हे बांगलादेशची आहे. लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या पुढचं 25 ते 29 ऑगस्ट. आता हे 24 मधल्या काही घडामोडी आहे. या कालावधीत जागतिक जल सप्ताह साजरा करण्यात आला. जागतिक जल सप्ताह साजरा करण्यात आला. WHO द्वारे जगातला पहिला कुष्ठरोगमुक्त देश जॉर्डन याची नुकतीच घोषणा केली. हे थोडं IMP करता. मेक्सिको हा देश जनतेमार्फत न्यायाधीशांची निवड करणारा जगातला पहिला देश बनलेला आहे. आणि हा खो खो वर्ल्ड कप तर झालेलाच आहे 25 मध्ये. आणि याचा पुरुषचा विजेता आणि महिलाचा विजेता भारत देश ठरला आहे. आणि दोन्ही याचे पुरुष आणि महिलांचे उपविजेते संघ हे नेपाळ ठरलेले आहे. मला कमेंट बॉक्समध्ये टाका की खो खो जो वर्ल्ड कप आहे, भारताची टीम आहे, याचा पुरुष संघाचा कर्णधार आणि महिला संघाची कर्णधार कोण आहे मला कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. 22-23चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रदीप गंदे यांना जाहीर करण्यात आला. घर घर संविधान अभियान राबवणारे देशातले पहिले राज्य कोण आहे? तर महाराष्ट्र. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेसाठी वय हे 21 ते 65. आणि सुजाता सौनिक यांची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली. सुजाता सौनिक लक्षात असू द्या. उग्रम ही देशातली पहिली स्वदेशी बनावटीची रायफल. लिग्नोसाइट बद्दल आता सांगितलं, जपानचा पहिला लाकडी उपग्रह. महाराष्ट्र सरकारने दाणपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले. बिहार आणि आंध्र प्रदेश नंतर जाती आधारित जनगणना करणारे तेलंगणा हे देशातले तिसरं राज्य आहे. ओके. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात आले. आणि पुढचं बघा. 27 सप्टेंबरला जागतिक पर्यावरण दिवस आणि याची संकल्पना जपली टुरिझम आणि पीस हे लक्षात असू द्या. प्रत्येक गावात गोशाळा उभारण्याची तरतूद असणारी वृंदावन ग्राम योजना मध्य प्रदेश सरकारने सुरू केली. देशात ग्रॉस एन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट म्हणजे GEP निर्देशांक सुरू करणारे पहिले राज्य उत्तराखंड ठरले. समुद्र प्रताप हे भारतातील स्वदेशी बनावटीचे पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज आहे. हे थोडं IMP करून ठेवजा. ओके. चंद्राच्या संशोधनासाठी स्लिम मून ही मोहीम जापान या देशाने राबवली. आणि अमरावतीमधील रिद्धपूर येथे स्थापन झालेल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी अविनाश आवलगावकर यांची निवड करण्यात आलेली आहे. नंतर पुढे बघा. अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नामांतरण श्री विजयपुरम करण्यात आले. आणि अल्जेरिया हा न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 9वा सदस्य बनला. महत्वाचा म्हणजे आता बघा, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये पूर्ण सदस्य सामील होणारा नेपाळ हा 101वा देश आहे. अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण करणारा संयुक्त अरब अमिराती हा पहिला अरब देश ठरलेला आहे. त्यानंतर बघा लक्षात घ्या, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याची वाडी हे राज्यातील पहिले सौर ग्राम ठरलेला आहे. भारताचे पहिले नागरिक अंतराळ पर्यटक कोण ठरला आहे? गोपीचंद थोटाकुरा हे लक्षात असू द्या. ठीक आहे. याच्यातलं महत्वाचं सांगतो. 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार लक्षात घ्या महाराष्ट्र. 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्र. 23-24 या वर्षात संपूर्ण भारतीय सेंद्रिय शेतीमध्ये आघाडीवर असणारे राज्य मध्य प्रदेश. दोन्ही IMP करा. सेंद्रिय शेती म्हटलं तर मध्य प्रदेश लक्षात असू द्या.
आणि जर तुम्हाला जर विचारलं सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार तर महाराष्ट्र लक्षात असू द्या. मग आता पुढचं लक्षात घ्या, केरळ स्थानिक समुदायांच्या मदतीने जैवविविधतेची नोंद करणारे पहिले राज्य कोणतं बनलंय तर केरळ बनलंय. डेन्मार्क देशाकडून जनावरांवर जगातील पहिला कार्बन कर लागू केला. त्यानंतर हा एक महत्त्वाचा आहे, नागालँडला सर्वोत्कृष्ट राज्य फलोत्पादन पुरस्कार मिळाला आहे. त्यात नागालँड फलोत्पादनामध्ये नागालँड, सेंद्रिय शेती मध्य प्रदेश, कृषी राज्य पुरस्कार तर महाराष्ट्र लक्षात असू द्या. आता याच्यातलं अजून बघा, देशातील पहिले लेखकांच्या गावाचे उद्घाटन केले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी. तर लक्षात घ्या, गावाचे नाव जर पाहिले थानू लक्षात असू द्या. पुढे बघा, पश्चिम बंगाल सरकारने अपराजिता विधेयक 2024 हे विधानसभेत मंजूर केले. त्यानंतर देशातील पाण्याखालून जाणारी पहिली मेट्रोचे उद्घाटन केले नरेंद्र मोदींनी मार्च 24 मध्ये. मंकी पॉक्स या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने ऑगस्ट 2024 मध्ये जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले होते आणि WHO ने आतापर्यंत 8 वेळा जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केलेली आहे. त्यानंतर हिंगणघाट वर्धा येथे राज्यातील पहिले स्मार्ट कॅफे टॉयलेट उभारण्यात आलेला एक महत्त्वाचा आहे. त्यानंतर जर बघितलं महत्त्वाचं, राज्यातील पहिले पोक्सो न्यायालय पुण्यात होणार आहे आणि UPI लॉन्च करणारा फ्रान्स हा पहिला युरोपियन देश ठरलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर सुमन कुमारी यांची BSFची पहिली महिला स्नायपर म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुमन कुमारी. आणि जगातील पहिली अणुऊर्जा शिखर परिषद ब्रुसेल्स बेल्जियम येथे पार पडली लक्षात असू द्या. 4 दिवसांचा आठवडा असणारा सिंगापूर आशिया खंडातला पहिला देश आहे आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्र मिळवणारा फिलिपिन्स हा पहिला देश ठरलेला आहे. त्यानंतर पुढचं बघा, देशातील पहिले AI विद्यापीठ कर्जत महाराष्ट्र येथे होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघा, हवामान अर्थसंकल्प मांडणारी राज्यातली पहिली महानगरपालिका जिचं नाव आहे पिंपरी चिंचवड लक्षात असू द्या. त्यानंतर लक्षात असू द्या, राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 भोपाळ येथे पार पडलं आणि इंग्लंड देशामध्ये जगातले पहिले मेंदू प्रत्यारोपण पार पडले हे लक्षात असू द्या. त्यानंतर ज्योती आत्रे आहे माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला ठरली आहे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचं जर बघितलं तर लक्षात घ्या, भारतीय निवडणूक आयोगाने मार्च 24 मध्ये शीतल देवी यांची अपंग व्यक्ती श्रेणीमधील राष्ट्रीय निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर पुढचं जर बघितलं, झिम्बाब्वेच्या रिझर्व्ह बँकेने नवीन चलन झिम्बाब्वे गोल्ड लॉन्च केले. आता आर्थिक घडामोडीतला प्रश्न आहे. त्यानंतर आता हा जे वर्ल्ड एअर क्वालिटी आहेत ना, हे काय करा 2300 केल्यापेक्षा 2400 करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचं जर बघितलं, हा जॉर्डन बद्दल तर बघितलं, जो याला कुष्ठरोग निर्मूलन करणारा जगातला पहिला देश बनलेला होता. त्यानंतर जगातील पहिली 3D प्रिंटेड इलेक्ट्रिक अब्रा बोटची चाचणी दुबई येथे करण्यात आलेली आहे. ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणारे कोची विमानतळ देशातले पहिले विमानतळ ठरलेले आहे लक्षात असू द्या. आणि BNS जे नवीन कायदे लागू झाले ना 3, त्या BNS अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेले शहर जर विचारलं तर हे ग्वाल्हेर मध्य प्रदेशला आहे. आणि भारताचे जनऔषधी योजना स्वीकारणारा पहिला देश जर विचारला तर हा मॉरिशस आहे लक्षात असू द्या. त्यानंतर लक्षात घ्या, सप्टेंबर 2024 मध्ये इस्रायल हा आशियाई विकास बँकेचा 69वा सदस्य बनला. त्यानंतर पुढचं जर बघितलं, भारतात कॅम्पस स्थापन करणारे UK स्थित साऊथहॅम्प्टन हे पहिले विदेशी विद्यापीठ ठरले. तर हे शैक्षणिक घडामोडी संदर्भात तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तसंच किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन साठी रोख रक्कम देणारे मध्य प्रदेश हे भारतातले पहिले राज्य ठरलेले आहे, रोख रक्कम देते. ठीक आहे. बिहारमध्ये पूर्व चंपारण जिल्ह्यात जगातले सर्वात मोठे रामायण मंदिर बांधण्यात येणार आहे. त्यानंतर जगातल्या पहिल्या वैदिक घड्याळाचे मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे मार्च 2024 मध्ये अनावरण करण्यात आले. आता या काही महत्त्वाच्या घटना आहे ज्या AI संदर्भातल्या आहे, ह्या बरेच आपल्याला विचारू शकतात. 3D प्रिंटेड मंदिर म्हणा, 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस म्हणा किंवा AIच्या संदर्भातल्या ज्या काही घटना आहे ना, मला वाटते भविष्यात याच्यावर 100% प्रश्न येणार. तर AI संदर्भातल्या पहिल्या घटना जर पाहिल्या तर जगातली पहिली AI प्रवक्ता तिचं नाव आहे व्हिक्टोरिया, ही युक्रेनची आहे. भारतातली पहिली AI आधारित चित्रपट हा इराह होता. भारतातली पहिली AI शिक्षिका हिचं नाव आहे आयरिस, केरळ. भारतातली पहिली महिला AI सॉफ्टवेअर इंजिनियर कोण आहे, तिचं नाव आहे देविका. आणि भारतातली पहिली AI शाळा शांतिगिरी विद्यानिकेतन विद्याभवन केरळ. आणि भारतातली पहिली AI सिटी लखनौ येथे आहे.